बहुजन आघाडी हे स्टँड घेत असेल की आम्ही इम्तियाज जलीलला मानत नाही, इम्तियाज जलीलला आम्ही बोलणार नाही, म्हणजे महाराष्ट्राचा अध्यक्ष मी आहे, असदुद्दीन अवैसी साहेबांनी मला पूर्ण अधिकार दिलेले आहे. जोपर्यंत अवैसी साहेब हे म्हणणार नाही की नाही इम्तियाज जलील बोगस आहे, त्याचं काही ऐकायचं नाही, अधिकार मला मिळालेला आहे, त्या अधिकाराचा वापर करून मी ते पत्र पाठवलेले आहे. आज ही आमची इच्छा होती की जेव्हा मी पत्र पाठवले आणि ते असदुद्दीन अवैसीच्या सांगण्यावरून मी ते पत्र पाठवलेले होते, आपल्याला हे अलायन्स ठेवायचं असेल तर माझी एक अपेक्षा हे होती की बाळासाहेबांनी तुरंत फोन उचलायचा आणि असदुद्दीन अवैसी साहेबांना बोलायचं की साहेब मी 8 सीट दिलं होतं, पण त्याच्या बाबतीत आपण बोलू काहीतरी, त्याच्यामध्ये काही रस्ता काढू, पण काही नाही. आणि त्यांचे कोणीतरी एक पुण्याला एक पत्रकार परिषद घेतो, अकोल्याला एक पत्रकार परिषद घेतो की इम्तियाज जलील अवैसीचं ऐकत नाही, इम्तियाज जलील आणि अवैसी मध्ये मतभेद आहे. हे घाणेरडेपणा केलं तर तुम्हाला जितकं बोलता येतं तुमच्यापेक्षा जास्त मला बोलता येतं. मी असदुद्दीन अवैसी साहेब माझ्यासाठी गॉडफादर आहे. त्यांनी आता सांगितलं की इम्तियाज जलील महाराष्ट्र पदाचा राजीनामा द्या अध्यक्षाचा, 1 मिनिट लागणार नाही. त्यांनी मला फोन करून सांगितलं की इम्तियाज जलील खासदारकीचा राजीनामा द्या, 1 मिनिट मी थांबणार नाही. ज्या अध्यक्षांचा मी इतका आदर करतो आणि असा प्रकारचा एक संभ्रम निर्माण करायचं की नाही आमची बोलणी सुरू आहे, कुणाशी बोलणी सुरू आहे सांगा मला, कोण आहे निर्णय घेणारे, कोण आहे या पार्टीमध्ये निर्णय घेणारे? फक्त असदुद्दीन अवैसी साहेब आहे आणि महाराष्ट्रापुरता त्यांनी मला ते अधिकार दिलेले आहे. आता जे उभे राहतो ते म्हणतो की आमची बोलणी सुरू आहे. मी असदुद्दीन अवैसी साहेबांना 1 तास अगोदर मी त्यांना फोन केलं, त्यांनी मला सांगितलं की मला कोणीही फोन केलं नाही, कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नाही आहे, कोणाशी सुरू आहे मला माहित नाही आहे. तर मी वंचित बहुजन आघाडीचे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांना हे सांगतो की बातचीत सुरू असेल तर सांगा. तुम्ही एक सडक चलत्या माणसाला अगर समजणार असेल की हे वंचितचे कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याशी बोलणी सुरू आहे तर ते कदापि होणार नाही. आज ही आमची अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये खूप चांगली संधी आपल्याला मिळालेली आहे आणि हात जोडून आम्ही विनंती करतो की साहेब हे अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही. आज काँग्रेस संपलेली आहे, लोकांना वंचित बहुजन आघाडीला मत द्यायचे आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा एक घटक म्हणून MIM सुद्धा आपल्या सोबत आहे. पण असं वाटत असेल की MIMचा वोट बँक नाही आहे, फक्त 8 सीट्स देणार, तर कदापि 8 सीट्स आम्ही स्वीकारणार नाही. हे स्पष्टपणे आम्ही लिहिलेले आहे आणि ते स्टँडवर आजही आम्ही आहे. काही रिस्पॉन्स नाही आल्यावर आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की उद्यापासून आम्ही आमच्या इंटरव्ह्यूज घेणार आहे आणि त्या इंटरव्ह्यूज संपल्यानंतर आम्ही लगेच आपले कॅन्डिडेट डिक्लेअर करणार आहे. बहुतेक उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही आमच्या 3 किंवा 4 कॉन्स्टिट्युएन्सी ज्याचे इंटरव्ह्यूज आहेत ते उद्याच्या उद्या आम्ही आमचे कॅन्डिडेट्स डिक्लेअर करणार आहे. पण आताही आम्ही हे सांगतो की काहीही एक रास्ता निघत असेल तर आम्हाला विनंती आहे की बाळासाहेबांनी ज्यांना आम्ही इतकं मोठं भाऊ म्हणून एक हे केलेले आहे तर त्यांनी अवैसी साहेबांशी बोला आणि काहीतरी रस्ता काढण्याचा. कारण यामध्ये सगळ्यांमध्ये असं एक इम्प्रेशन करण्यात आलेलं आहे की इम्तियाज जलीलला विलन कसा आपण ठरवता येईल. हे माझी इच्छा होती की वंचित बहुजन आघाडी सोबत आपल्याला जायचे. मी असदुद्दीन अवैसी साहेबांना कन्व्हिन्स केलं होतं की साहेब की बाळासाहेब आंबेडकर हे एक असे नेते आहे ज्यांच्या नावामध्ये आंबेडकरांचं नाव आहे आणि आपण त्यांच्या सोबत गेलं तर बुद्धिस्ट समाज असू द्या, मुस्लिम समाज असू द्या किंवा बहुजन समाजातले जे घटक त्यांनी एक सोबत आणलेले आहे, खूप स्ट्रॉंग फोर्स तयार केली असते. अवैसी साहेबांना माहित होतं का की महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे? मी त्यांना समजून सांगितलं होतं. माझी इच्छा होती की हे सगळं करायला पाहिजे, आपण एकत्र आलं पाहिजे. आणि मी औरंगाबादची जनतेचा धन्यवाद देतो की त्यांनी मला जे भरभरून प्रतिसाद दिले ते सगळ्या जाती धर्माचे आहे, त्यांचा मी धन्यवाद आयुष्यभर राहणार आहे. पण याचा अर्थ हे नाही आहे की आता मला विलन ठरवून की नाही तुम्ही एकटं निर्णय घेतला आता तुमच्याशी बोलणार नाही, तर हे कदापि होणारच नाही. मतलब जोपर्यंत तुम्ही अवैसी साहेबांना डायरेक्ट बोलले तर अवैसी साहेब मलाही विचारणार
तर मला हे सांगायचे आहे की वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा जे आहे ते बाळासाहेब आहे आणि बाळासाहेबांनी निर्णय घ्यावा, एक मोठा मन दाखवून त्यांनी असदुद्दीन अवैसी साहेबांशी बोलणी करून घ्यावा आणि आजही हे मिटण्याची शक्यता आहे. पण एक एक दिवस असंच करून ठेवणार की आता काय सांगितलं की नाही आपल्याला गणपतीच्या नंतर करा. आता गणपतीचा आणि इलेक्शनचा जे इलेक्शन लढणार आहे त्याला ईद असू द्या, गणपती असू द्या, दिवाळी असू द्या, त्याचं लक्ष फक्त इलेक्शनच्या पुरत्या मर्यादित असतं. तर एक एक दिवस त्या कॅन्डिडेटसाठी खूप महत्वाचं असतं. तर लवकरात लवकर याच्यामध्ये काही तोडगा निघाला तर ठीक, नाही निघाला तर आमची तयारी सुरू आहे. आम्ही आमच्या कॅन्डिडेट्स उतरणार, जितके कॅन्डिडेट्स आमच्याकडे आहे. आणि असं नाही आहे, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की हे चांगल्या रीतीने झालं असतं. आता हे जे त्यांचे प्रवक्ते बडबड करत आहे ना ते त्यांना थांबा. कारण आम्ही समजा उद्या 30 सीटवर, 40 सीटवर किंवा 50 सीटवर आम्ही इलेक्शन लढलो तर बाकीचे सीट्स जे आहे 200च्या वर सीट जे असणार आहे 288 पैकी, तर 200च्या वर सीट्स कमीत कमी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगू की तिथे तुम्हाला वंचितलाही मतदान करायचं. पण आता काय आहे की एक असं जे स्टेटमेंट्स येऊ राहिले ते मला वाटतं की खूप निंदनीय आहे. ते कुठेतरी थांबायला पाहिजे. कारण आमचं लक्ष हेच आहे की काहीही परिस्थिती असू द्या, आम्ही आमचं वोट MIM कडे कसं पाठवता येईल आमचं हे लक्ष आहे. दुसरी गोष्ट हे आहे की बाळासाहेबांचं असं मत झालेलं आहे की आमच्याकडे मत नाही आहे, आमच्याकडे वोट बँक नाही आहे. तर ते इलेक्शन मध्ये दिसेलच ना की मतलब किती आहे. 2014 मध्ये इतकं मत आम्हाला 5 लाख मत मिळाले होते की नवीन आलेली पार्टी, तर 2019 मध्ये पण दिसणारच. सर युती नाही अजून आमच्या वतीने आम्ही जेव्हा सांगितलं होतं की आम्ही जे 8 सीट्सच्या बाबतीत आम्ही सांगितलं होतं की 8 सीट्स आम्हाला स्वीकार नाही आहे. आता निर्णय त्यांचा आहे. हे गोष्ट जे आम्हाला आतापर्यंत आज ही जो पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की आमची बोलणी सुरू आहे. तर कमीत कमी आम्ही रिक्वेस्ट करतो की तुम्ही आम्हाला सांगा की कोणाशी डिस्कशन सुरू आहे. आणि दुसरा एक पत्रक काढण्यात आलं होतं की त्यामध्ये MIM 17 सीट्स लढणार मागे केली होती. असदुद्दीन अवैसी साहेबांनी मला फोन करून सांगितलं की हे 17 सीट्स कुठून आले, कोणी सांगितलं होते. मी म्हटलं साहेब मी नाही सांगितलं होतं. माझा जे ऑफिशियल कम्युनिकेशन आहे ते 74 सीट्सचा आहे. आणि त्याच्यानंतर माझा मेल आहे त्यांना की आम्ही फ्लेक्सिबल आहे, ओपन आहे. त्यामध्ये बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं असतं की नाही हे 10 सीट्स मी नाही देतो, तो तुम्हाला आम्हाला ठेवायचं आहे, आम्ही दिलं असते, ते 100% दिलं असते. पण जोपर्यंत आपण अलायन्स पार्टनर्स म्हणजे मतलब काय आहे की इक्वल अपॉर्चुनिटीज. नाने उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें. बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलते रहते हैं.